जय गुरुदेव. खूप वर्षापूर्वी असं झालं होतं की मला कोणीतरी असं सांगितलं होतं की अशी भक्ती कर की आईचं एक स्तोत्र वाच. तर स्तोत्र कुठलं वाचायचं, कसं वाचायचं माहिती नाही. तर कुळदेवी आपली तुळजापूरची आई आहे हे माहिती झालं. मग त्यानंतर एक स्तोत्र वाचायला सुरुवात केली मी. संध्याकाळच्या वेळेला त्यांनी सांजच्या वेळेला ते स्तोत्र वाचायचं होतं. मग मी दररोज तेच स्तोत्र वाचायचे. अगदी वेळ काढून नियमाने बसणे, ते वाचणे. तेव्हा एवढी भक्तीची काय आवड नव्हती, भक्तीची माहिती नव्हती. आवड तर म्हणजे माहिती नसेल तर त्या गोष्टीचं आपल्याला काय महत्त्व माहिती नसतं. जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीचं कळतं तेव्हा आपण त्याच्यात जास्त लक्ष घालतो. तर मला महत्त्व काय माहिती नव्हतं देवाचं. आणि मग ते स्तोत्र मी दररोज वाचायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी अशी मी बसले होते, अशी पत्र्याचीच रूम होती आणि त्या रूममध्ये असे हिरव्या रंगाचा नाग येऊन माझ्या डोक्यावर फणी काढल्या माझ्या मुली आणि बाकीचे घरात होते. ते सगळ्यांनी पाहिलं. तर मुली ओरडल्या, मम्मी साप म्हटल्याच्यानंतर मी पाहिलं वरती. पाहिलं तर नाग होता हिरव्या रंगाचा. आणि मग त्यानंतर सगळे घाबरले. बाहेर गेलो आम्ही. बाहेर गेल्याच्यानंतर लोक जमा झाली. ते म्हटले, अरे नाग आहे आणि हे काही ठेवू नका घरात. आणि तो तिथं ज्या ठिकाणी बसलेला होता अँगलला तिथंच होता. आणि ठेवू नका, मुली लहान आहेत आणि काही झालं तर रात्रीचं, त्याच्यामुळं ठेवू नका. दिवसभर तो तसाच राहिला. त्याच्यानंतर एक बराच वेळ गेला. नंतर लोकांनी बाहेर काढून काहीतरी कुठल्या ना कुठल्या कारणाने काढला, मारला. नव्हता मारायला पाहिजे, पण मी अज्ञानी होते त्यावेळेला. मी असं समजते की हे पाप माझ्याकडनंच झालं आणि त्याचं मी प्रायश्चित्त पण केलं. देवाला पण क्षमा मागितली. आणि नंतर असं झालं की त्याचा काही चांगला अनुभव आला नाही. आणि नंतर काही वर्षांनी पुढं जेव्हा मी भक्ती करायला लागली, तर मी काळवाईला कधीच गेले नव्हते. तर एक दिवस असं झालं की मला काळवाईचे डोंगर दिसला आणि जाताना ज्या नद्या लागतात त्या नद्या दिसल्या आणि आईची मूर्ती पण दिसली. तर मला काहीतरी दाखवलं आईने. आता ते काही सांगणार नाही मी. तर मी सगळ्यांना सांगितलं, मला असं स्वप्न पडलं. हे काय असेल, हे कुठलं मला दृश्य दिसलं, काय मला काय माहिती नव्हतं. त्यानंतर मग एक दिवस असं कळलं की थोडंसं वाऱ्याची झुळूक चालू झाली होती मला. मंगळवारचा वगैरे त्रास व्हायचा. कोणीतरी सांगितलं काळूबाईला जाऊन ये, की तुला काळूबाईला दर्शन घेऊन ये, तुला काळूबाई आहे म्हटल्याच्यानंतर मग मी ज्या वेळेला चालले तिथं जाताना जे दृश्य दिसलं मला, हे दृश्य मी सगळं स्वप्नात पाहिलेलं होतं. ज्या नद्या आहेत काळवाईला जाताना, नद्या किंवा ते डोंगरामध्ये जे झाडं आहे मोठ्या मोठ्या पानांचे, ते सगळं मला दिसलं. बदामाची झाडं आहेत, कुठले आहेत, तर ते मला पूर्ण म्हणजे जेवढं ते आहे तिथं ते पूर्ण दृश्य मला त्यावेळेस दिसलं होतं. आणि जेव्हा कधीतरी ते पानं वगैरे नसतात उन्हाळ्यात, पण मी ज्या वेळेला गेले त्यावेळेला जे मला दिसलं सेम तसं वातावरण होतं. तेव्हा मला आश्चर्य वाटलं की मी इकडं ह्या साईडला कधी आले नाही, मी कधी काय पाहिलं नाही. आणि आम्हाला तुळजापूरची देवी, ह्या देवीला कधी आले नाही, तर हे कसं काय मला दिसलं असेल. म्हणजे आईची कृपा कशी असते बघा. म्हणजे आईचं म्हणतात ना, आई पार्वती एक आहे, तिचे रूपं वेगवेगळे आहेत. आणि आपल्याकडनं कुठली भक्ती करून घ्यायची असेल तर हे म्हणतात ना, हे कुठलं भक्ती म्हणता येत नाही. या देवीवर भक्ती, ही देवाची कृपा आपल्यावर झाली पाहिजे, तशी कृपा माझ्यावर झाली. मी कधी असं स्वतःहून कधी देवाला शोधत नाही, देव मला शोधत आले, असं काहीतरी झालेलं आहे. आणि मग मी पाहिलं तर शोधत आले म्हणजे माझी काहीतरी पूर्वजन्मीचं असेल म्हणून आले आणि माझ्याकडनं पुढं काहीतरी भक्ती करून घ्यायची असेल.
ह्याचं मला काय अर्थ कळत नव्हता. आणि मग मी पाहिलं सगळं ते दृश्य, म्हटलं हे मी स्वप्नात पाहिलेले. आणि मग त्यानंतर झाला पुढचा प्रवास चालू. गुरु केले ते असं झालं. त्याच्यानंतर बरंच काही काही झालं. आणि श्रावण महिना हा पद्मावती मातेचा श्रावण महिना आहे. आणि माझ्या घरात सतत श्रावण महिना आला की नाग निघायला सुरुवात होती. आणि हे खूप वर्षापासून होतं, मला काही कळत नव्हतं आधी. आणि काळूबाईचं रूप सर्परूप, पद्मावतीचं रूप सर्परूप. ज्या दिवशी परडी घेतली त्या दिवशी मला पद्मावतीने दर्शन दिलं. म्हणजे काळूबाई, पद्मावती आणि माझी आई तुळजाभवानी, हे सगळं ह्या तिघींचं एक मला असं म्हणताच येणार नाही वेगवेगळे आहेत म्हणून. हे एकच आहेत, हे आईने मला दाखवलेले. आणि हे प्रत्येकाला माहिती पार्वतीचेच रूप आहेत. पण ह्या 3 देवींची कृपा माझ्यावर खूप जास्त असल्यामुळं हे कायम आई मला दाखवत आली. आणि मी कधी म्हणजे भक्ती असं बघत किंवा शोधत गेले नाही, भक्ती करायची किंवा त्याचा शोध, हे घडत गेलं. आणि मग देवाने असं मला इतकं म्हणजे असे दृश्य दाखवले काही काही की मी भक्ती मार्ग की मला हा भक्ती मार्ग आहे आणि ही देवाची कृपा माझ्यावर होणार होती, हे म्हणजे विधिलिखितच होतं हे म्हणायचं. आणि मग तिथं ते गुरु फसले. त्याच्यानंतर खूप पुढं अडचणी आल्या, त्रास झाला. पण काही का असना देवाने सगळं झालं. आणि आईला जसं बोलले तसे गुरु मला मिळाले की मी म्हणायचे मला असे गुरु पाहिजे. आधी परडी घेतली तेव्हा त्याच दिवशी मला पद्मावती मातेने दर्शन दिलं. पद्मावती माता कोण आहे, कुठली आहे, तेही माहिती नव्हतं. काही वर्षाने गुरु भेटले. आणि गुरु भेटले म्हणून कृष्णगिरीला गेले तेव्हा पद्मावती माता पाहिली. आणि मग मी म्हणते की ही देवी मी ज्या वेळेला परडी घेतली त्यावेळेस ही आईने मला दर्शन दिलं. म्हणजे ही कशी कृपा असेल, ही म्हणतात ना अशी कृपा मागता येत नाही, घेता येत नाही किंवा विकत घेता येत नाही, मागून घेता येत नाही, ओढून घेता येत नाही. ही कृपा ही देवाने दिलेला आशीर्वाद हे देवच देतात. आणि देवाला ज्याला द्यायचं आहे त्यालाच देतात. तर हे असे चमत्कार असतात. आणि मग काळूबाईला गेले होते मी एकदा. काळूबाईला गेले तर तिथं गेल्याच्या नंतर नवरात्र होती, नवरात्रामध्ये गेले होते. आणि श्रावण महिना हा पद्मावती मातेचा असतो. तर त्याच वेळेस माझ्या घरात मी गेले होते काळूबाईला, 5 नाग निघाले होते माझ्या घरात, छोटे छोटे. त्याच्यानंतर आईने ते एकदा तसं झाल्याच्या नंतर मोठे नाहीच निघाले, अगदी छोटे निघतात. 5 नाग निघाले होते. मी नवरात्रीसाठी गेले होते दर्शनाला. घरी आले, पाऊस खूप झालेला होता. म्हटलं आता घरी काय झालं काय माहिती. आले तर काय नाही, थोडंसं पाणी होतं आणि त्यामध्ये ते 5 नाग पोहत होते. मला आश्चर्य वाटलं. आणि हे सगळ्यांना माहिती होतं इथं की हे नाग निघतात, त्यांचे ते जायचे, गायब व्हायचे. पण हे असे बरेच चमत्कार पूर्वीपासून होत राहत आहेत. ते आता एकदम समोर आल्यामुळं कोणाला खरं. आणि पण हे जे काही व्हायचं पहिलं ते फक्त मला कळायचं, मला अनुभवायचं किंवा आमच्या बाबतीत व्हायचं. पण आता ते चमत्कार बाहेरच्यांना पण दिसायला लागले. हे वेळ यावी लागते कुठल्याही गोष्टीची. आणि भक्ती अशी एक गोष्ट आहे की आज केली की उद्या पावत नाही. याला वर्षानुवर्ष जावी लागतात तेव्हा खरी भक्ती मिळते. आणि ती खरी भक्ती म्हणजे अशी मिळते की ती तात्पुरती नसते, ती कायमची असते. कायम तिथं, कारण देवाने एवढी परीक्षा घेऊन वर्षानुवर्ष आपली एवढी परीक्षा घेतलेली असते ना की मग त्याचा शेवट ते देवाच्या कृपेनेच होतो. आणि ते जसे ठरवतात तसं आपलं पुढचं नशीब असतं.
आपल्या हातात काही नसतं. कोणावर कृपा करायची, कोणाला भक्ती द्यायची किंवा कोणाला काय शक्ती द्यायची, हे सगळं भगवंताच्या हातात आहे. ही शक्ती विकत घेता येत नाही, मागून घेता येत नाही, ओढून घेता येत नाही किंवा चोरताही येत नाही. हे सगळं ते ठरवतात. या जगाचे राजा राणी यांच्या हातात सगळे, आणि हे न्याय करतात आणि हे सगळे ठरवतात. आणि कोण माणसं जेव्हा कोणाला तरी नावं ठेवत असतात किंवा त्यांना असं वाटत असतं याला खूप असं चांगलं म्हणतात, याला मोठा भक्त लागून गेला का, असं का, त्यांनी ते जे भक्त करतात त्यातली एक तरी गोष्ट करून दाखवावी. जे म्हणत असेल ना दैवी शक्ती नाही आहे, त्यांनी ते ज्याच्यावर दैवी शक्ती आहे ते जे करून दाखवतात ना, त्यातली एक तरी गोष्ट जे बोलतात ना त्यांनी करून दाखवावी. तेव्हाच खरं वाटेल की बोलणं एवढं, करणं एवढं सोपं नाही. बोलणं सोपं आहे, करणं सोपं नाही. त्याच्यासाठी कृपा लागते, आशीर्वाद लागतो आणि खरेपणा लागतो. ही शक्ती कोणालाही भेटत नाही आणि कृपा कोणावरही होत नाही. तर त्याच्यामुळं हे एक अनुभव आहेत, सांगावे वाटले म्हणून सांगितलं. की कोणीतरी म्हणत असतं की एकाएकी लगेचच भक्त निर्माण झाले, उभे राहिले, असं नाही आहे. पण एक आता काय झाले, हे माध्यम झाले हे मोबाईलचं, हे एक ह्याच्यामुळं जगात कुठं काय चाललं आहे काय, प्रत्येकाला आपला अनुभव मांडता येतो. की जे नवीन भक्त असतील त्यांना पण थोडंसं त्याचं काहीतरी माहिती मिळावी. कोणाबरोबर असं होऊ शकतं ना, देवाची कृपा कोणावर होईल काय सांगता येत नाही. मग त्यांना पण एक अनुभव असतो की बाबा असं होत असतं, होऊ शकतं. मग त्यासाठी हे काहीतरी सांगावं वाटतं, अनुभव म्हणून सांगायचे, बाकी काही नाही. ओम जय गुरुदेव, आई राजव देव देव, ओम पद्मावती माता की जय.